आणि यानंतर पुढे बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शेतकऱ्यांना कर्ज वाटपाच्या मुद्द्यावरती रोहित पवार यांचं ट्विट समोर। शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिलची अट लावू नका। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला राष्ट्रीयकृत बँकांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या। सरकारने या संदर्भात कठोर पावलं उचलावीत अशी मागणी। तिरुपतीच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानचा नवीन उपक्रम समोर। त्र्यंबकेश्वरमध्ये आता प्रतिव्यक्ती 2500 रुपयांमध्ये व्हीआयपी दर्शन। दर्शनाचा काळाबाजार रोखण्यासाठी हा प्रस्ताव आला समोर। व्हीआयपी तिकीट काळाबाजार प्रकरणी विश्वस्तांना झाली अटक। पुढील आठवड्यापासून नवीन सुविधा लागू होण्याची शक्यता। नीट प्रकरणामध्ये आणखी एका प्राध्यापिकेला अटक। प्राध्यापिका मनीषा हवालदारला पुण्यातून ताब्यात घेतलं। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 11 जणांना अटक। लातूरमधल्या 4 डॉक्टरांची सीबीआय चौकशीही सुरू। प्रश्न पुरवण्याच्या बदल्यामध्ये मनीषा हवालदार हिने रोख रक्कम स्वीकारल्याचे सीबीआय तपासात स्पष्ट। नीट संबंधित प्रश्नांचे हस्तलेखित नोंदी तयार करून स्वतःकडे ठेवल्याचं तपासात समोर आलं। नीटचा पेपर लीक झाला त्यामुळे आत्महत्या केलेल्या राजस्थानमधील विद्यार्थ्याच्या कुटुंबाशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी फोनवरून संवाद साधला। पेपर फुटीनंतर या दरम्यान सिकरमधील प्रदीप मेघवालनं केली होती आत्महत्या। कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहुल गांधी यांचे हे आश्वासन। अमेरिकेत राहणाऱ्या विजाधारकांसाठी ट्रम्प प्रशासनाचा मोठा झटका। तात्पुरत्या विजावरती आलेल्या परदेशी नागरिकांना आता ग्रीन कार्डसाठी मायदेशी परतावं लागेल। अमेरिकेत राहूनच प्रक्रिया पूर्ण करण्याची सवलत ट्रम्प प्रशासनानं रद्द केली। लाखो नोकरदार विद्यार्थी आणि अमेरिकन नागरिकांसोबत लग्न केलेल्यांना हा फटका बसेल। वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट कपातीमुळे प्रवाशांची गर्दी। पुणे प्रवासाला प्रवाशांची कुर्डुवाडी जंक्शनवरून अधिक पसंती। पुण्याला जाण्यासाठी आता 800 ऐवजी 600 रुपये द्यावे लागणार। कुर्डुवाडी पुणे वंदे भारत प्रवास केवळ 600 रुपयात। कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून पंचगंगा नदीमध्ये प्रात्यक्षिक। आगामी पावसाळा आणि संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवरती पूर्वतयारी सुरू। तर संभाव्य महापूर काळामध्ये बचाव कार्य कसं राबवता येईल या संदर्भात आयुक्तांकडून आढावा।